नमस्कार मित्रांनो, मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असे भारतातील लोकनृत्याचा अभ्यास करणार आहोत आणि महत्त्वाचे हे लोकनृत्य आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। थोडक्यात पण खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर बघा, पहिले नृत्य आहे आपलं महाराष्ट्र राज्यामधील लावणी कोळी नृत्य। तर महाराष्ट्र राज्यामध्ये लावणी आणि कोळी नृत्य केलं जातं। लक्षात ठेवायचं आहे, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त असणारा हा व्हिडिओ आहे। त्यानंतर बघा, तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम हे नृत्य केलं जातं। लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक नृत्य हे पाठच करून ठेवायचं आहे, कारण की परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असे हे नृत्य आहेत। केरळसाठी कथकली हे नृत्य आहे। केरळ राज्यामध्ये कथकली हे नृत्य केलं जातं। आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी आणि कोलतम। आता मित्रांनो, आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी हे तर माहितीच असते, कारण की आपण महत्त्वाचे नृत्य पाठ करून ठेवतो। परंतु आता परीक्षेमध्ये वेगळेच नृत्य विचारतात, म्हणजे कोलतम हे आपल्या तोंडामध्ये शब्द नसलेले नृत्य विचारले जातात आणि परीक्षेमध्ये आपण चुका करतो। त्यानंतर बघा, गुजरात गरबा आणि रास। आता गुजरातमध्ये गरबा केला जातो हे पण आपल्याला माहिती आहे, परंतु रास केली जाते का हे आपल्याला माहिती नसते, कारण की त्यामुळे आपण हे सर्व नृत्य आपण पाठ करून ठेवायचे आहेत आणि पाठ करून सर्व लिहून सुद्धा घेऊ शकता, किंवा हा व्हिडिओ तुम्ही वारंवार जरी ऐकला तरी तुमच्या लक्षात राहणार आहे। त्यानंतर बघा, ओरिसामध्ये ओडिसी। आता ही लक्षात ठेवण्यासारखी खूप सोपी ट्रिक आहे, ओरिसा आणि ओडिसी। त्यानंतर बघू, जम्मू व काश्मीर रोप। आता जम्मू काश्मीरमध्ये हे नृत्य केलं जातं। लक्षात ठेवायचं हे जम्मू काश्मीरमध्ये। आता हे आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात अशा राज्यांचे परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेले, त्यामुळे जे परीक्षेमध्ये प्रश्न आलेले नाहीत त्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे। त्यानंतर बघूया, आता पंजाबमध्ये भांगडा आणि गिद्धा। आता पंजाबमध्ये भांगडा हे तर सर्वांना माहितीच आहे, परंतु गिद्धा हे नृत्य माहिती नाही। मग आता हे गिद्ध लक्षात ठेवायचं आहे। पंजाबमध्ये कोणतं नृत्य केलं जातं? गिद्धा हे नृत्य केलं जातं। त्यानंतर बघा, आसाममध्ये बिहू झुमर नाच। आता आसाम राज्यामध्ये झुमर तर माहीत आहे हे नाच, बिहू माहिती आहे का? नाही माहिती, त्यामुळे आसाम राज्यामध्ये बिहू झुमर नाच हे नृत्य केलं जातं। हे लक्षात ठेवायचं आहे। सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त असणारे हे लोकनृत्य आहेत। थोडक्यात पण तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे। उत्तराखंड गरवाली हे नृत्य केलं जातं। हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की 1 मार्क तुमचा यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। मध्य प्रदेश कर्मा चाकुरला। तर मेघालयमध्ये मेघालयमध्ये कोणतं नृत्य केलं जातं? लाहो। कर्नाटकमध्ये यक्षगान आणि हत्तारी लक्षात ठेवायचे आहेत, खूप महत्त्वाचे नृत्य आहेत। त्यानंतर मिझोराम खानतुम। आता हे खानतुम हे नाव आपल्या लक्षात पण राहत नाहीत, परंतु परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे मिझोराम, खानतुम, गोवा मंडो। त्यानंतर बघूया पुढचं नृत्य, मणिपुरी। ते मग अशी ओडिसाप्रमाणे हे सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे, मणिपुरी। आता अरुणाचल प्रदेश बाद्रो छम। अरुणाचल प्रदेशमध्ये बाद्रो छम हे नृत्य केलं जातं। झारखंडमध्ये कर्मा हे नृत्य केलं जातं। त्यानंतर बघा, छत्तीसगडमध्ये पंथी हे नृत्य केलं जातं। त्यानंतर राजस्थान घुमर केलं जातं, नृत्य केलं जातं। पश्चिम बंगालमध्ये गंभीरा आणि उत्तर प्रदेशमध्ये कथक हे नृत्य केलं जातं। तर मित्रांनो, आपण महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हे उपयुक्त असणारे प्रश्न आहेत। तसेच TCS हा लोकनृत्यावर हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे TCSने विचारलेल्या प्रश्नामध्ये सुद्धा हे नृत्य आपल्याला खूप महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी भारतातील लोकनृत्याचा अभ्यास केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। आणि जर तुम्हाला कोणत्या व्हिडिओची जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि आपण तलाठी भरती, महाराष्ट्र पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरती या घटकावरती नवीन माहिती घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहोत, आणि ही माहिती तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे। तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, तुम्हाला ही माहिती उपयुक्त पडणार आहे। आज भारतातील लोकनृत्य पाहिले आहेत, त्यानंतर आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक थोडक्यात पण खूप महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहोत। आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।